तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6 प्रॅक्टिस सेट 34चे वर्ड प्रॉब्लेम्स. तर सगळे वर्ड प्रॉब्लेम आपण एकदा सॉल्व करूया. तर मित्रांनो, इथे दिलेला आहे, युजिंग द फिगर्स गिवन बिलो फ्रेम प्रॉब्लेम बेस्ड ऑन द प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट अँड सॉल्व द प्रॉब्लेम. तिथं फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो. तर फर्स्ट क्वेश्चन हा कॉस्ट प्राइस ₹1600, सेलिंग प्राइस ₹2800. तर हा क्वेश्चन आहे. आता आपण याचं सोल्युशन बघूया. तर इथं काय आहे, कॉस्ट प्राइस किती आहे 1600 आणि त्यांनी सेलिंग प्राइस किती 2800. म्हणजे समजा तुम्ही एक सोफा घेतला, सोफा व खुर्ची ती किती घेतली तुम्ही 1600 आणि सेलिंग प्राइस आणि तुम्ही ती सोफा व खुर्ची 2800मध्ये सेल केली. तर तुम्हाला प्रॉफिट होईल का लॉस होईल हे शोधायचं आहे आणि त्याचा पर्सेंट पण शोधायचा आहे. तर मित्रांनो, आपण इमॅजिनेशन म्हणून एक क्वेश्चन बनवला होता, पण याची काहीच गरज नाही. मी तुम्हाला सिम्पलमध्ये सांगतो. तिथं काय आहे, कॉस्ट प्राईस 1600 आणि सेलिंग प्राईस आहे 2800. तर मग सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईसपेक्षा मोठी आहे. तर काय करायचं आपल्याला, सेलिंग प्राईस इज ग्रेटर देन द कॉस्ट प्राईस सो इट हॅड मेड प्रॉफिट. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस इज इक्वल टू टोटल कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस काय आहे आपली 2800 आणि टोटल कॉस्ट प्राईस किती होती त्याची 1600. ते यांनी काय केलेलं आहे प्रॉफिट. तर प्रॉफिट इज इक्वल टू 1200. हे एवढा त्यांनी प्रॉफिट केलेला आहे. तर याचा पर्सेंटमध्ये कसं काढायचं, पर्सेंटचा फॉर्म्युला काय आहे, प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. तर प्रॉफिट कितीचा होता मित्रांनो, तर प्रॉफिट आपल्याला झाला होता 1200चा आणि कॉस्ट प्राईस किती आहे, तर कॉस्ट प्राईस आहे आपली 1600 इंटू 100. तर हे फॉर्म्युला आहे मित्रांनो. तुम्ही कधी पण पर्सेंट काढशाल तर 100 घ्यायला कधी विसरू नका, कारण की पर्सेंट 100मधूनच येतात. त्यामुळे 100 हा मेन आहे, विसरायचं नाही कधी. हे आपला उत्तर पण चुकू शकतं. तर हे हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट, हा झिरो कट. तर हे झिरो कट झाले. आता काय उरलं 16/1200. आता 16नी 1200ला डिवाईड केल्यावर काय तर 75. तर आन्सर आलेला आहे ही हॅड मेड प्रॉफिट ऑफ 75%. तर दुसरा प्रश्न बघूया मित्रांनो आपण. दुसरा प्रश्न आहे, कॉस्ट प्राईस ₹2000, सेलिंग प्राईस ₹1900. ते आपण याचं सोल्युशन बघूया. तर याचं सोल्युशन आहे, कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 2000, सेलिंग प्राईस इज इक्वल टू 1900. तर मित्रांनो, इथं सेलिंग प्राईस मोठी आहे का छोटी आहे, तर इथं सेलिंग प्राईस छोटी आहे आणि कॉस्ट प्राईस किती आहे 2000, सेलिंग प्राईस 1900. म्हणजे त्या माणसाने 2000 रुपयामध्ये कोणतं तरी वस्तू घेतली आणि तिला 1900मध्ये विकलं. तर त्यांना काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. द सेलिंग प्राईस इज लेस देन द कॉस्ट प्राईस सो ही हॅड मेड अ लॉस. तर लॉसचा फॉर्म्युला काय मित्रांनो, फॉर्म्युला कधीच विसरू नका मित्रांनो, कारण की तुम्हाला मोठं होऊन पण उपयोगी येतं. फॉर्म्युला लक्षात असला तर तुम्हाला यावर आधारित कोणचा पण प्रश्न विचारला तर तुम्ही फॉर्म्युल्यानेच सॉल्व करू शकता. फॉर्म्युला जर का माहीत नसेल तर आपण कोणताच प्रश्न नीट सॉल्व करू शकणार नाही. तर लॉसचा फॉर्म्युला आहे कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईस. लक्षात ठेवा मित्रांनो, कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस किती आहे 2000 मायनस सेलिंग प्राईस 1900. त्याचा आन्सर काय आहे 100.
तर यांना लॉस कितीच झाला, 100चा लॉस झालेला आहे. तर लॉस प्राईस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100, त्यांना तो लॉस झालेला आहे तो इथं लिहायचा आहे आणि ती कॉस्ट प्राईस आहे ती इथं लिहायची आणि 100ने इंटू करायचं. तर मित्रांनो आपण इथं ते सोल्युशन बघूया. इथं आहे त्यांना लॉस कितीच झालेला आहे 100चा आणि कॉस्ट प्राईस इथं लिहायची आणि इंटू 100. 100चे 2 0 कट्स, इथलचे 2 0 कट्स, इथं 1 0 आहे एक्स्ट्रा. तर 2000चा 1 0 कट, ह्या 100चा 1 0 कट, मग इथं उरलं 10/2. आता 2ने 10ला डिवाइड जातं का, तर हो जातं. तर 2 5 10. तर इथं ही हॅड लॉस ऑफ 5%. तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत तिसरा क्वेश्चन. इथं तिसरा क्वेश्चन आहे, कॉस्ट प्राइस ऑफ 8 आर्टिकल्स इज 1200 इच, सेलिंग प्राइस ₹1400 इच. त्याचं सोल्युशन आपण बघूया. इथं सोल्युशन फोर्थ क्वेश्चन आहे. इथं काय सांगितलेलं आहे, कॉस्ट प्राइस ऑफ 8 आर्टिकल्स इज 1200 each and selling price ₹1400 each. इथे काय सांगितलेलं आहे, कॉस्ट प्राइस 8 आर्टिकल्सची किती कॉस्ट प्राइस आहे 8 आर्टिकल्सची 1200 इच. इचचा अर्थ काय आहे, तर प्रत्येक या 8मधून एका आर्टिकलची प्राइस आहे 1200 आणि त्यांनी ते 8 आर्टिकल्स घ्यायचे त्याला आणि त्यांनी घेतले आणि त्यांनी प्रत्येक आर्टिकल कितीमध्ये सेल केला, तर 1400मध्ये प्रत्येक आर्टिकल सेल केला आणि घेतला किती 1200मध्ये प्रत्येक आर्टिकल घेतला. तर इथं आहे कॉस्ट प्राईस ₹1200, याला 8ने इंटू करावं लागेल. इंटू का करावं लागेल, 8ने का इंटू करावं लागेल, कारण की त्यांनी 8 आर्टिकल्स घेतले आणि त्यांनी फक्त एकाचीच प्राईस सांगितलेली आहे. तर मग आपल्याला 8 आर्टिकल्सची प्राईस काढायची आहे, म्हणून आपल्याला इथे इंटू करायचं आहे. इथे इंटूचा आन्सर काय आहे, 1200 इंटू मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल टू 9600. तर ही झाली आपली त्याची टोटल कॉस्ट प्राईस. आता त्याची सेलिंग प्राईस किती आहे, तर त्यांनी प्रत्येक आर्टिकल 1400मध्ये सेल केला आणि त्यांनी 8 आर्टिकल सेल केले तसे, तर म्हणून आपल्याला इथं 8ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर सेलिंग प्राईस इज इक्वल टू 1400 इंटू 8. त्याचा आन्सर येतं 11200. तर इथं सेलिंग प्राईस मोठी आहे कॉस्ट प्राईसपेक्षा, तर मग त्याला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. तर सेलिंग प्राईस इज ग्रेटर देन द कॉस्ट प्राईस सो दॅट ही हॅड मेड प्रॉफिट. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, जर तुम्हाला माहितीच आहे, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. तर इथं आपण सेलिंग प्राईस काय आहे 1200 मायनस 9600. 11200ने 9600ला सबट्रॅक्ट केलं तर त्याचा आन्सर काय येतं, ₹1600 ऑफ प्रॉफिट. ही गॉट 1600 ऑफ प्रॉफिट. त्याला प्रॉफिट कितीच झाला 1600चा. त्याला पर्सेंटमध्ये काढायला आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, प्रॉफिट डिवायडेड बाय कॉस्ट प्राईस इंटू 1000. तर याचं सोल्युशन बघूया आपण. 1600 डिवायडेड बाय 9600. तर हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, हे 0 कट, तर 96. आता किती उरले 96 आणि 1600 उरले. तर या दोघांना काय नाही डिवाइड जातं, तर 60ने डिवाइड जातं. तर 96 10चा 1016 आणि हा एक 0, इथं काय आला 100. तर याला आणखीन आपण छोटं करू शकतो. तर छोटं कसं करायचं, तर 6ला 2ने डिवाइड केलं किती उरतं 3 आणि 100ला 2ने केलं किती उरतं 50. तर डिवाइड केल्यावर आपण इथं लिहून घेऊया 50 डिवायडेड बाय 3. तर
तर याचं डिव्हिजन आहे 3/50. तर याचं डिव्हिजनचा आन्सर रिमाइंडर काय आलेलं आहे 2 आणि काय 16. आन्सर आलेलं आहे 16. तर इथे पूर्ण डिवाईड झालेली आहे का? नाही, ते पूर्ण डिवाईड झालेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे फ्रॅक्शनमध्ये लिहावं लागेल. तर मग 16 आहे, तर 16 हा काय होईल? होल नंबर. हा 2 आहे, हा रिमाइंडर कुठे येईल? वरती न्यूमिनेटरच्या जागी. आणि डिनॉमिनेटरला काय येईल? हा 3 येईल. क्वेश्चन ते याचा आन्सर आहे. आता 4th क्वेश्चन आपण बघूया. कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg ग्रेन 2000. सेलिंग प्राइस ₹43 पर kg. तर इथं काय सांगितलेलं आहे मित्रांनो आपल्याला, कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg ग्रेन. त्यांनी 50 किलो गहू म्हणा, तांदूळ म्हणा, कोणचं पण तुम्हाला ते लागेल ते मनाने कोणचं पण घेऊ शकता. तर आपण घेऊया आता गहू. तर त्यांनी गहू 50 किलो गहू कितीत घेतले? 2000 आणि सेल कितीत केले? 43 पर kg. इथं आपल्याला टोटलची प्राईस दिलेली का? नाही, इथं आपल्याला 1 किलोग्रामची प्राईस दिलेली. तर 1 किलोग्रामची आपल्याला प्राईस काढायला लागेल. तर आपण ते सॉल्व करूया. कॉस्ट प्राइस ऑफ 50 kg grain is equal to 2000. सेलिंग प्राइस ऑफ 1 kg grain is equal to 43 रुपीज. तर इथं किती? 50 किलो आहे. तर 50 किलो आहे म्हणून इथं पर kg आहे. 43 पर kg आणि 50 टोटल आहे. तर आपल्याला टोटल त्याची प्राईस काढायची असेल, सेलिंग प्राईस काढायची असेल टोटल, आपल्याला इंटू करावं लागेल 43 × 50. आन्सर 2150 आन्सर आलेला आहे. तर सेलिंग प्राईस कॉस्ट प्राईसपेक्षा मोठी आहे. तर काय झालेलं आहे मित्रांनो? आपल्याला प्रॉफिट झालेला आहे. म्हणजे सेलिंग प्राईस इज ग्रेटर देन कॉस्ट प्राईस, सो ही हॅड मेड प्रॉफिट. प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती मित्रांनो, प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस टोटल कॉस्ट प्राईस. तर प्रॉफिट काय आपला? तर इथं आपली सेलिंग प्राईस काय टोटल? आपल्याला प्रॉफिट काढायचं तर आपल्याला काय घ्यायला लागेल? सेलिंग प्राईस मोठी आहे. सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस इज इक्वल टू 1500 सॉरी 150. तर 150चा त्यांना प्रॉफिट झालेला आहे. तर याचं पर्सेंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर पर्सेंटमध्ये कसं कन्वर्ट करायचं? तर पर्सेंटचा फॉर्म्युला माहिती आहे, कॉस्ट अपॉन प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. तर आपण सॉल्व करूया. प्रॉफिट काय आहे? 1500. कॉस्ट प्राईस किती आहे? 2000. इथं 2000 हे डिवाईड केलं इंटू 100. 100चे 2 0 कट, हे 2 0 कट. आता 500चे 150चा 1 0 कट आणि 2000चा 1 0 कट. उरलं काय? 2/15. आता 2ने 15ला डिवाईड केल्यावर काय आन्सर येतं? तर 7 आन्सर येतं. पण हे टोटल डिवाईड झालेले आहे का? नाही. तर आपल्याला काय मध्ये लिहावं लागेल? फ्रॅक्शनमध्ये लिहावं लागेल. तर हा होल नंबर आहे, तर आपण या इथं होल नंबरवर घ्यावा लागेल 7. हा रिमाइंडर कुठे येईल? न्यूमिनेटरच्या जागी आणि डिनॉमिनेटरला 2. ही आहे प्रॉफिट ऑफ 7 1/2. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर मित्रांनो हा 5th क्वेश्चन आहे. 5th क्वेश्चन आपण बघूया. तर इथं काय आहे? कॉस्ट प्राईस ₹8600 आणि ट्रान्सपोर्ट चार्जेस 2500 आणि प्रोट्रेज चार्जेस 1500 आणि त्याची सेलिंग प्राईस किती आहे? 10000. प्रोट्रेज चार्जेस म्हणजे मी सांगतो मित्रांनो, ते सामान उचलणारे कुली असतं का, त्यांचे चार्जेस. तर ते किती झाले? 1500. तर आपण याचं सोल्युशन बघूया. तर मित्रांनो हे इथं सोल्युशन आहे. तर आपल्याला हे सॉल्व करण्यासाठी आपल्याला टोटल कॉस्ट प्राईस बघायला लागेल. कॉस्ट प्राईस म्हटल्यावर आता फक्त आपण ती वस्तू विकत घेतो तिचीच प्राईस नेणार. तर त्याचा घरी नेण्याचा खर्च,
वरून ते सामान उचलण्याचा खर्च, ट्रान्सपोर्ट त्याचा खर्च लागतोच, तर तो पण आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. तर कॉस्ट प्राईस प्लस ट्रान्सपोर्ट चार्जेस प्लस पोर्टेज चार्जेस. तर कॉस्ट प्राईस किती आहे 8600 प्लस ट्रान्सपोर्ट चार्जेस किती आहे 2500 प्लस 1500 हे काय पोर्ट्रेज चार्जेस. त्याचा आन्सर आपल्याला आलेला आहे मित्रांनो 9000. हे त्याचं टोटल आन्सर आहे. आणि सेलिंग प्राईस काय आहे 10000. तर मग यांना काय झालेलं आहे प्रॉफिट. सेलिंग प्राईस इज ग्रेटर देन द कॉस्ट प्राईस सो ही हॅड मेड प्रॉफिट. तर प्रॉफिट किती झालेला आहे आपल्याला बघायचे. तर आपल्याला काय करावं लागेल, प्रॉफिटचा फॉर्म्युला माहिती आहे मित्रांनो. तर फॉर्म्युला काय प्रॉफिटचा, तर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. मित्रांनो फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म्युल्यामुळेच आपण हे गणित नीट सॉल्व करू शकतो, नाही तर नाही करू शकत. तर याचं उत्तर काय आहे, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. सेलिंग प्राईस काय आहे 10000, कॉस्ट प्राईस काय आहे 9000. आन्सर यांचं सबट्रॅक्शन केल्यावर आन्सर काय तर 1000. आन्सर 1000. ही हॅड प्रॉफिट ऑफ 1000. तर आता याचा पर्सेंटमध्ये काढायचे. प्रॉफिट पर्सेंट कसा काढायचा, तर प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. तर सॉल्व करूया याला मित्रांनो. इथं काय आहे 9000 ही काय आहे कॉस्ट प्राईस आणि सेलिंग आणि प्रॉफिट काय आहे 1000. हा झिरो नाही मित्रांनो, हा झिरो नका धरू, हे 1000. हा झिरो रॉंग झाला. इथं काय आहे 9000 डिवायडेड बाय 1000 इंटू 100. 100चे 2 झिरो कट्स, 9000चे 2 झिरो कट्स. 9000ला हा एक झिरो आहे तर हा झिरो कट, 1000चा 1 झिरो कट. तर उरलं किती 100 आणि 9. तर 100 डिवायडेड बाय 9 काय आन्सर येतं, तर हे डिव्हिजन आहे मित्रांनो. तर डिव्हिजन काय आहे, तर डिव्हिजन काय आहे आपण बघूया. तर डिव्हिजनचा आन्सर आहे 11. ते पूर्ण सॉल्व झालेलं आहे का, नाही हे पूर्णपणे सॉल्व झालेलं नाही, म्हणून आपण फ्रॅक्शनमध्ये घेऊया. तर फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं, आन्सरला कायमध्ये घ्यायचं होल नंबरमध्ये. रिमाइंडरला कुठे घ्यायचं न्यूमिनेटरला, आणि हा क्वेश्चनला कुठे घ्यायचं डिनॉमिनेटर. तर आन्सर काय आहे, ही हॅड प्रॉफिट ऑफ 11 1/9%. तर मित्रांनो हे 5th क्वेश्चनचा आन्सर आहे. तर आता आपण 6th क्वेश्चन बघूया. तर 6th क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. द सीट्स वर्थ ₹20,500 लेवर्ड ₹9,700 and chemical and fertile charges ₹5,600. Selling price 28,640. तर मित्रांनो याचं सोल्युशन बघूया आपण. तर मित्रांनो हा 6th क्वेश्चन आहे. तर मी तुम्हाला 5th क्वेश्चन सॉल्व करायच्या टाईमला पण सांगितलं होतं, कॉस्ट प्राईस म्हणल्यावर टोटलच प्राईस घ्यायला लागेल आपल्याला. तर मग त्याच्या नेण्याचा खर्च त्याच्या बनवण्याचा काय सगळा खर्च मिक्स होईल. तर मग तर इथं काय आहे कॉस्ट प्राईस प्लस लेबर चार्जेस प्लस केमिकल अँड फर्टाईल चार्जेस. त्या सगळ्यांचं ॲडिशन करूया. तर कॉस्ट प्राईस काय आहे 20,500 प्लस 9,700 प्लस 5,600. तर यांचा आन्सर काय तर 35,800. त्या सगळा टोटल खर्च त्या शेतकऱ्याला ते धान्य पिकवायला एवढा खर्च लागला. किती खर्च लागला 35,800. आणि त्यांनी ते धान्य उगल्यावर कितीत विकलं, सेलिंग प्राईस इज इक्वल टू 28,640. तर त्याला ते धान्य पिकवायला एवढा खर्च लागला आणि त्याने ते धान्य कितीमध्ये विकलं एवढ्यामध्ये. तर त्याला प्रॉफिट झाला लॉस झाला, तर त्याला लॉस झालेला आहे. सेलिंग प्राईस इज लेस देन द कॉस्ट प्राईस. इथं काय आहे
विकण्याची जी किंमत आहे ती त्याच्या खऱ्या किमतीपेक्षा कमी आहे. तर मित्रांनो आपण बघूया आता. तर मित्रांनो इथे काय आहे, लॉस झालेला आहे. तर लॉसचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस.